मुंबई महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात येत असताना महायुतीला मोठा धक्का बसलाय. कारण महायुतीनं मुंबईतील 4 महत्त्वाचे प्रभाग हे निवडणुकीच्या आधीच गमावले आहेत. आणि यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे महायुतीनं बंडखोरी टाळण्यासाठी अवलंबलेली रणनीती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपनं आणि शिंदेच्या शिवसेनेनं जागा वाटप आणि उमेदवारांची नावं प्रचंड गोपनीय ठेवलेली. त्यांना वाटत होतं की यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी टाळता येईल, पण हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला. अत्यंत गुप्तता पाळल्यामुळे 4 प्रभागांमध्ये महायुतीचा एकही उमेदवार अर्ज दाखल करू शकला नाही. अगदी त्यांचा डमी उमेदवार सुद्धा नाही. तर हे 4 प्रभाग कोणते आहेत तर दक्षिण मुंबईतला प्रभाग क्रमांक 211 आणि 212 आणि त्याचबरोबर ट्रॉम्बे चिता कॅम्प मधील प्रभाग क्रमांक 145 आणि कुर्ला पश्चिमेकडचा प्रभाग क्रमांक 167. इथंही महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नाहीये आणि त्यामुळं आता एकूण 227 प्रभागांपैकी महायुती फक्त 223 जागांवरच आपले उमेदवार उभे करू शकते. आणि या 4 प्रभागांमध्ये आता विरोधी पक्षांचे उमेदवारच एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. प्रभाग 145 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस आणि उद्धव सेना यांच्यात ही लढत होईल. प्रभाग 167 मध्ये काँग्रेस, उद्धव सेना आणि समाजवादी पक्ष यांच्यात लढत होईल. प्रभाग 211 दक्षिण मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष, तर प्रभाग 212 मध्ये काँग्रेस, मनसे आणि अखिल भारतीय सेना समोरासमोर असतील. भाजप आणि शिंदेकडून गुप्तता पाळत उमेदवारांना रात्री पक्ष कार्यालयात बोलवून पक्षाकडून उमेदवारी अर्ज देण्यात आले होते. खरं तर राजकीय परंपरेनुसार अधिकृत उमेदवारासोबत एक डमी उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रथा असते. एखाद्या तांत्रिक कारणास्तव मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास डमी उमेदवार निवडणूक लढवतो. पण या गुप्ततेच्या मोहिमेमुळे ही प्रथा पाळली गेली नाही आणि महायुतीने हे प्रभाग गमावले. एकीकडे राज्यात काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र आहे. तिथं मुंबईत मात्र निवडणुकीआधीच 4 प्रभाग हातातून निसटल्यानं चिंता वाढली आहे. या प्रकारामुळे महायुतीला मोठा फटका बसलाय आणि याचा परिणाम एकूण जागा वाटप आणि विजयाच्या गणितांवर होऊ शकतो. शिवाय रामदास आठवलेंच्या आरपीआयनं सुद्धा मुंबईत 38 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे महायुती समोरचा पेच अधिक वाढलाय. आता महायुती या परिस्थितीला कशी सामोरी जाते आणि उर्वरित 223 जागांवर कशा प्रकारे रणनीती आखली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे महायुतीनं गमावलेल्या या 4 प्रभागांमुळे निवडणुकांच्या निकालांवर काय परिणाम होतात तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.